गोमांस वाहतूक आणि विक्री प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून 2 कंटेनरसह तब्बल 50,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी कायदा लागू असतानाही अवैधरित्या जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 कंटेनरसह तब्बल 50,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 28 मे 2026 रोजी नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली 2 कंटेनर गोमांस घेऊन जात असल्याचा संशय आल्यानंतर कोपरगाव येथील गोरक्षकांनी कोपरगाव शहर पोलिसांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर शहर पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई करत दोन्ही कंटेनर ताब्यात घेतले आहेत। या कारवाईमध्ये सुमारे 18 टन गोमांस जप्त करण्यात आला असून जप्त मुद्देमालामध्ये एका कंटेनरमध्ये 12 तर दुसऱ्या कंटेनरमध्ये 6 टन गोमांस आढळून आले। या गोमांसांची अंदाजे किंमत 12,60,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे। त्यासह 2 कंटेनर वाहनांची किंमत अनुक्रमे 18 लाख आणि 20 लाख रुपये इतकी असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 50,60,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी आरोपी राजकुमार श्यामलाल यादव वय वर्ष 33 आणि प्रतापसिंह श्री दलवीर सिंग दोन्हीही राहणार उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपी हे कंटेनर चालक असल्याचं पोलीस तपासामध्ये समोर आलं आहे। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांमध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 क 9 अ 11 व अन्य संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।